नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष काउन्सिलिंगमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमधनं आपण पाहणार आहोत की चॉईस फिलिंग म्हणजे काय किंवा चॉईस फिलिंग कशा प्रकारे केली जाते, कॉलेजच्या ज्या प्रायोरिटीज आहेत तर त्या कॉलेजच्या प्रायोरिटीज कशा प्रकारे सिलेक्ट केल्या पाहिजेत आणि आपण किती कॉलेज अपलोड त्या ठिकाणी केले पाहिजेत। ठीक आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये। सर्वात कॉमन प्रश्न सर्व पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा असतो की प्रोसेसमध्ये कॉलेज लिस्ट अपलोड करताना आपण किती कॉलेज अपलोड करू शकतो किंवा किती कॉलेजची आपल्याला अपलोड करण्याची परमिशन असते किंवा एक कोर्स सोबत अनेक कोर्सचे कॉलेज आपण अपलोड करू शकतो का। तर पहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याच पोर्टलवरनं आपल्याला असं कुठल्याच प्रकारचं बंधन नाही, आपण त्या ठिकाणी कितीही कॉलेज अपलोड करू शकतो। ठीक आहे, म्हणजे जर एखाद्या ठिकाणी 100+ कॉलेज जर अवेलेबल असतील तर आपण 100+ कॉलेजसुद्धा त्या ठिकाणी अपलोड करू शकतो। कॉलेज अपलोड करत असताना मल्टिपल कोर्सेसचे कॉलेजसुद्धा आपण त्या ठिकाणी अपलोड करू शकतो। त्यासोबतच आपण मल्टिपल कोटाज वाईज त्या ठिकाणी कॉलेजसुद्धा अपलोड करू शकतो। म्हणजे MBBSचे कॉलेजसोबत आपण डेंटलचे कॉलेज ॲड करू शकतो, BMSच्या कॉलेजसोबत आपण BHMSचे कॉलेज त्या ठिकाणी ॲड करू शकतो। त्यासोबतच सेम MBBSमध्ये आपण ॲड करत असताना गव्हर्नमेंट कॉलेजसोबत प्रायव्हेट कॉलेजसुद्धा ॲड करू शकतो। प्रायव्हेट कॉलेजमध्ये परत दोन ऑप्शन आहेत, एक स्टेटचा जो कोटा आहे 85% त्यासाठी पण अप्लाय करू शकतो आणि IQ कोटा जो आहे इन्स्टिट्यूशनल कोटा तो सुद्धा सेम ॲड करू शकतो। म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या कोटा वाईज वेगवेगळ्या कोर्सेस वाईज आपण संपूर्ण कॉलेज लिस्ट आपली अपलोड करू शकतो। हे महत्त्वाचा पार्ट जो आहे, तर चॉईस फिलिंग लिस्ट तयार करताना कोणते क्रायटेरिया आपण वापरले पाहिजेत यामध्ये सर्वात महत्त्वाचं यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी कॉलेजची लिस्ट तयार करत असताना सर्वात पहिला कॉलेजचा जो क्रायटेरिया आहे तर तो कॉलेजची रँकिंग, कॉलेजच्या रेप्युटेशन वाईज जी कॉलेजची रँकिंग आहे तर ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर त्या ठराविक रेप्युटेशन वाईज त्या कॉलेजच्या रँकिंगप्रमाणे आपण ते कॉलेज त्या ठिकाणी चॉईस केलं पाहिजे। त्यासोबतच त्या कॉलेजचं लोकेशन, आपण जे कॉलेज लिस्टमध्ये अपलोड करत आहोत त्या कॉलेजचं प्रॉपर लोकेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। कधी कधी असं होतं की त्या कॉलेजच्या ॲड्रेसमध्ये त्या कॉलेजच्या जिल्ह्याचं नाव लिहिलेलं असतं परंतु कॉलेज खूप कुठेतरी गावामध्ये असतं। अशा वेळेस विद्यार्थ्यांना कॉलेजची अलॉटमेंट झाल्याच्या नंतर खूप पश्चाताप त्या ठिकाणी येतो। त्यामुळे कॉलेजचं लोकेशन प्रॉपर माहिती असणं विद्यार्थ्यांना गरजेचं आहे। फर्स्ट म्हणजे कॉलेजचं रेप्युटेशन वाईज त्याची रँकिंग, दुसरं म्हणजे लोकेशन आणि थर्ड पार्ट म्हणजे कॉलेजचं फी स्ट्रक्चर। साधारणतः फिमेल जर कॅन्डिडेट असेल तर फी स्ट्रक्चरवरती मोठ्या प्रमाणामध्ये असा काही फरक पडत नाही, परंतु मेल कॅन्डिडेट असेल आणि जर कॅटेगरीमध्ये OBC कॅटेगरी जरी असेल किंवा अदर कॅटेगरीज असतील, SC आणि ST कॅटेगरी सोडून अदर कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत किंवा विद्यार्थी जर ओपन असेल तर अशा विद्यार्थ्याला खास करून MBBSच्या संदर्भामध्ये कॉलेजची फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी पाहणं मॅन्डेटरीच आहे। ठीक आहे, कारण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर कॉलेजच्या फी स्ट्रक्चरमध्ये त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आपल्याला पाहायला भेटते। तर या 3 क्रायटेरियाचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपली कॉलेजची चॉईस फिलिंग जी आहे तर ती व्यवस्थितरित्या तयार केली पाहिजे। त्यावेळेस अप टू डाऊन अशा प्रकारे ती स्क्रुटनी होत असते। जे कॉलेज तुम्ही रँकिंगला वरती ठेवलेलं आहे तुमच्या चॉईस फिलिंगमध्ये त्या कॉलेजची स्क्रुटनी आधी होईल, ते कॉलेज अलॉट होण्याची शक्यता आपल्याला जास्त असते आणि जे कॉलेज आपण खाली सिरीजमध्ये ठेवत आहोत तर त्या कॉलेजची अलॉटमेंट होण्याची संभावना तेवढी कमी होत जाते, हे लक्षामध्ये ठेवा। त्याच्यामुळे रेप्युटेशन वाईज रँकिंग वाईज जे कॉलेज आपल्याला बेटर वाटत आहे असे कॉलेज आपण त्या ठिकाणी वरतीच ठेवले पाहिजे। सेम तसंच कोर्सेसमध्ये सुद्धा, तर आपल्याला जर MBBSचे कॉलेज जर टाकायचे असतील तर ते वरती असावेत, डेंटलचे कॉलेज खाली असावेत आणि BMS BHMSमध्ये सुद्धा BMSचे कॉलेज वरती असावेत, BHMSचे कॉलेज खाली असावेत। अशा प्रकारे ती सिरीज किंवा ती चॉईस फिलिंग आपण त्या ठिकाणी केली पाहिजे। तुम्हाला सुद्धा चॉईस फिलिंगमध्ये कुठल्याही प्रकारची जर अडचण वाटत असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम आम्ही आणि आमची टीम करत राहू।